पाटील अशी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्यात. राजेंद्र पाटील सर मॅन फ्रॉम कोणगाव, निखिलेजी बजागे सर मॅन फ्रॉम पिंपलगड आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे आतिश पाटील सर मॅन फ्रॉम आलिमगड. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मॅजिकल व्हॉइस ऑफ टिटवाळा अर्थात विश्वाजी केने सर जोडले गेलेत. त्याचबरोबर ना समालोचकाच्या पाठीचा कणा जे आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये सध्याच्या घडीला स्कोर कार्ड सजवतात, धनाजी पाटील मास मॅन फ्रॉम सारंगाव. त्याचबरोबर आमची ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते UTClive.in ही वाहिनी, UTClive.in या वाहिनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लिअरिटी यांचं प्रीत वाक्य आणि त्या प्रीत वाक्यावरती सातत्यानं चालणारी वाहिनी आपण पाहतोय. अप्रतिम क्वालिटी वर्क. मग आमचे विथ कॅमेरामॅन असतील, विथ ऑपरेटर असतील. आजच्या दिवसातील अंतिम लढत या मॅच मध्ये देखील बॉल गेला, हरवला, भिजला, फुटला तरी नवीनच बॉल दिला जाईल. लेफ्ट आर्म सीमा गोलंदाज. दोन्ही संघ एका कॅलिबरचे, दोन्ही संघ एका ताकदीचे, एका हिमतीचे, एका क्षमतेचे दोन दिग्गज संघ. एका बाजूला हिमांशु पाटील तर दुसऱ्या बाजूला सुमित पाटील. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल हिमांशु पाटील वर्सेस सुमित पाटील. पहिला बॉल. प्रचंड वेग, वेगाला खऱ्या अर्थाने नियंत्रण आहे, दिशेला नियंत्रण आहे. अप्रतिम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये हिमांशु पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली. पहिला बॉल आला डॉट. ओव्हर नंबर 1 आपण पाहतो. हिमांशु पाटील ज्यानं खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना ओहो अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये. काय फटका खेळलाय, तंत्रशुद्ध फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरून हा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आउटफील्ड फास्ट होती, जणू काही सफरचंदावरून सुरी फिरवावी तसा हा फटका मैदानाच्या आतमध्ये. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं आणि दीड एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला चौकार बॅट्समन सुमित पाटीलच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल. यावेळेला ऑन साइडला आडवा बॅटचा हा कडवा प्रहार. बॉल सीमा पार. सलग येणारा दुसरा बॅक टू बॅक चौकार. यस आतापर्यंत जर उल्लेख करायला गेला तर 6 मॅचेस आपण सकाळच्या सत्रापासून पाहिल्या आणि 6 मॅचेस मध्ये 5 मॅचेस डिफेंड झाल्यात आणि एकच मॅच खऱ्या अर्थाने चेस झाली आहे. हो यावेळेला दिशा पाहावी लागेल, दिशा पाहावी लागेल. यस अंपायर सिग्नल लेग स्टिकच्या. येस पंच डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये होत असताना पहिला बॉल डॉट जरूर आला. त्यानंतर सलगचे 2 बॉल 2 चौकार 2 बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आज चौथा बॉल आला मैदानाच्या आतमध्ये डॉट. हिमांशु पाटील पुन्हा एकदा निघालाय. ओ टप्पा पडला, टेकअप झाला, शरीराचा वेध घेतला या बॉलना. चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये, सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 चौकारांचं क्विक रिप्लाय प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलाय हिमांशु पाटीलनं या 2 डॉटनं. ठोसा हिट का जवाब पत्थर से. 2 चौकार जरूर आले पण तदनंतर सुमित पाटीलच्या अगेन्स्ट देखील तब्बल 3 बॉल डॉट हाताळल्यात हिमांशुचा जर विचार केला गेला तर
ग्रामीण क्रिकेट खेळत असताना चांगला क्रिकेट तो खेळला. गोलंदाजी करत असताना गोलंदाजीच्या जोरावरती मोठमोठ्या बॅटरला त्यांना नाचवलं आणि आज खुल्या गटाचा क्रिकेट देखील तो चांगला खेळतोय. तो हिमांशू पुन्हा एकदा यार हो यावेळेला बॅकफुटला येऊन स्लाइस करायचं होतं. बॅटला ड्रिल करून दाखवतोय सुमित पाटील, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. स्विंग अँड मिस. अंपायर सिग्नल डॉट बॉल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा वाजवी खेळी ते कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्यात. बिनबाद 8 अंकावरती यस ठोक डिझे. षटकाचा वाजवी खेळ जे कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 8 या अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपण पाहतोय दीप पाटील मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश पाटील तयार स्ट्रायकिंग लीडला. पहिला बॉल फेस करत असताना सिद्धेश, त्याच्या अगेन्स्ट दीप. ओव्हर नंबर 2. पहिला बॉल. पहिला बॉल धीम्या गतीचा बॉल. लाईन पिक केली आणि आताचा पिकअप स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती केला भाऊ स्वागत. स्वैग से करेंगे सबका स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. सिद्धेश पाटीलच्या बॅटमधून दुसरा. क्या बात आहे. दुसरा आता बॉल हवेमध्ये तरंगतो आणि अखेर फायनली कॅच झाले कंप्लीट. षटकाराचा क्विक रिप्लाय दिला विकेट न. तू शेर तुम्ही 1.25 शेर असं सांगत असताना पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, पण त्याचा प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिला दीप पाटीलनं विकेटनं. बॅट्समन झालाय बाद. आता करण पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय करण पाटील. करण तयार स्ट्रायकिंग एडला. नेक्स्ट बॉल. शफलून हा फटका खेळायचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजनला. हा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. स्विंग अँड मिस. टप्पा पडला आणि त्याच दिशेत त्याच लेंथ लाईन मध्ये थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. आताचा हा बॉल आला मैदानाच्या आतमध्ये डॉट. आणि बघता बघता ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे कंप्लीट जरूर होईल येणाऱ्या 3 बॉल मध्ये, कारण 1.3 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय. क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न हिमांशूचा. 2 धावा एकवटाचा अवधी होता आणि सहजरित्या इथे 2 धावा एकवटला देखील गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग अल्सो. चांगला आय कॉन्टॅक्ट या 2 बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो आहे.
16 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेला. 16 ऑन बोर्ड. फुल टॉस यावर देखील क्रॉस बॅटर खेळलाय. मिड विकेटला फिल्डर एका टप्प्यावरती बॉलला स्टॉप केलाय. थ्रोपैकी ऍक्युरेट आहे आणि कलेक्शन देखील तितकंच चांगलं मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपरचं आपल्याला पाहायला मिळालं. विकेट किपरच्या भूमिकेत कौशल पाटीलला आपण पाहतो यष्टांच्या मागे या मॅचचे खऱ्या अर्थानं सूत्र चालवत असताना. जर स्कोर कार्डचा उल्लेख करायला गेला तर स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो 17 अंकावरती 17चा खतरा आता कोणत्या टीमला लागेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 17 ऑन बोर्ड. सुमित पाटील ज्यानं आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे तो सुमित. हो यावेळेला चांगला बॉल गतीमध्ये मिश्रण केलं. धीम्या गतीचा होता. गती कमी केली होती. फिंगर रोल केले होते. बोट विखुरले होते. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा वाजविकेट इथे कंप्लीट झाला. 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती मैदानाच्या आतमध्ये धावा बनवल्या गेल्यात. एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे या टीमच्या माध्यमातून एका गडाच्या नुकसानात 9 अंकावरती 9 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 17 धावा स्कोर कार्ड वरती या षटकामध्ये 9 आल्या. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या. आता 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे. जर विचार करायला गेला ना तर पहिल्या 3 बॉल मध्ये सुमित पाटीलला भरपूर चांगली बॅटिंग केली. पहिल्या 3 बॉल मध्ये 2 चौकार त्यांना ठोकले होते. पण तदनंतर पुढचे 4 बॉल सुमित पाटीलला फेस केले ना त्या पुढच्या 4ही बॉल मध्ये एकही धाव आलेला नाहीये. त्यामुळे आता सुमित पाटीलला टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. आता खोराना त्याला धावा बनवाव्या लागतील कारण समोरचा संघ अर्थातच जरीमली आलिमगर बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या संघाने देखील या टीमने देखील तब्बल 2 मॅचेस जिंकून या तिसऱ्या मॅच मध्ये पदार्पण केलंय आणि 2 दिग्गज संघ आज क्वार्टर फायनल मॅच मध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. मोनिश पाटीलला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला करण पाटील. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला करण पाटील आपण पाहतोय. पहिला बॉलला फेकून दिलं थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लाइटेड अँड मॅक्सिव 6. आम्ही आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीचं खऱ्या अर्थानं कौतुक करू ज्यांच्या माध्यमातून इतकी चांगली स्पर्धा नीटनेटकं प्रामाणिक आयोजन आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य आयोजन इकडा स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून भरवण्यात आली असे संपूर्ण आमची जय बजरंग क्रिकेट क्लब भरवडी आमचे दिनेश दादा पाटील असतील विशेष कौतुक आम्ही करू. क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न. बॅटची हलकीशी एज घेतली. बॉल जागेवरती घरंगळत राहिला. एकदा या बॉल वरती मिळेल 24
ऑन बोर्ड 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 2.3 चेंडूचा वाजवी खेळ ते सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय. 1.3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे सत्र क्रमांक पहिला मधील. आय झेल टिपला. व्हॉट अ फंटास्टिक कॅच बाय चेतन. अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये चेतनला टिपला. आउटस्टँडिंग कॅच. मोनिश पाटील आपण पाहतोय जो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. ज्यानं आतापर्यंत 5 बॉल हाताळल्यात आणि त्यामध्ये धावा अवघ्या 7 खर्च केल्यात. त्यामध्ये 1 षटकार आणि बघता बघता तब्बल 3 विकेट त्यानं आतापर्यंत कंप्लीट केल्यात. ऑन हॅट्रिक. हो या वेळेला बॅटची आतली एज होती. बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चाललाय आणि अखेर जीवाच्या आकंदनानं ही धाव मैदानाच्या आतमध्ये केली गेली कंप्लीट. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. षटक क्रमांक 3 चा वाजवी खेळी ते कंप्लीट झाला. 3 षटकांच्या खेळीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या तर तब्बल 4 गड्यांच्या नुकसानात 25 अंकावरती. 25 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 3 ओव्हर completed on the scorecard from team Ekvira Sports. Hi Vedive. Yes, talk DJ.
शेवटचं षटक, अंतिम षटक डेथ ओव्हर आणि डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपण पाहतोय आर्यन पाटील मैदानाच्या आतमध्ये, जरीमरे आलिमगर बी या टीमच्या माध्यमातून, आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपण पाहतोय. हो, यावेळेला ड्राईव्ह केला आहे, चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये डीप कव्हरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतं. थोडेसे फंबल झाले, एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न होईल का, नकार दिलाय, एकच धाव. ॲक्युरेट थ्रोपैकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, फिल्डरची राहिली एक धाव. इथं पहिला बॉल वरती झाली आहे कंप्लीट. सागर मात्रेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, अगदी माशासारखं तळफळत होता सागर मात्रे स्ट्राईक घेण्यासाठी, आणि अखेर आता सागर मात्रे स्ट्रायकिंग एंडला. मागच्या मॅच मध्ये देखील सागर मात्रेनं भरपूर चांगली बॅटिंग केली होती. तो सागर मात्रे पुन्हा एकदा तयार. सागर मात्रे तयार. समोरच्या दिशेने व्ही मध्ये खेळला हिमांशुला आपण पाहतो लॉंग ऑनला, थोडेसे फंबल, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला, थ्रो पैकी स्ट्रायकिंग एंडला. यस, वन शॉट म्हणजे एकच धाव. एकच धाव इथे मिळेल. कहाणी में ट्विस्ट. (27) 27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. धाव कंप्लीट केली आहे की नाही यासाठी एकच कॅमेरा आहे. सो अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. वन शॉट असेल म्हणजे एकच धाव या बॉल वरती मिळेल. सागर साडी या बॉल, प्रचंड वेग, वेगावरती स्वार आहे, वेगावरती नियंत्रण आहे पण दिशेमध्ये नियंत्रण नाहीये. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल. 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. एका धावेसाठी मेहनत सध्याच्या घडीला करतीये एकवीरा स्पोर्ट्स हायवे दिव्या संघ. खोदला यावेळेस सेमी हेलिकॉप्टर स्टाईल ना, वाडिश लॉंगॉला फिल्डर होता, एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केला डेंजर एंडला, आणि आता अखेर बघता बघता या दोन धावा इथे झाल्या सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो, चांगलं कॉलिंग या दोन बॅटरच्या दरम्यान, पियुष मात्रे सागर मात्रेच्या दरम्यान. बघता बघता 30 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. जर येणाऱ्या 3 बॉल मध्ये एखाद दुसरा मोठा प्रहार आला तर एक चांगला स्कोर उभा करायचा प्रयत्न, फायटिंग स्कोर निर्माण करायचा प्रयत्न राहील एकवीरा स्पोर्ट्स हायवे दिवे टीमचा. यावेळी देखील विकेट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आला, निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचे 2 बॉल शिल्लक या सत्र क्रमांक पहिला मधील, पहिल्या सत्राच्या अंतिम 2 चेंडू. जर या 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार आले तर कुठेतरी 42 धावा बनू शकतात. जर या 2 बॉल वरती एखादा षटकार आला तर कुठेतरी 36 धावा बनू शकतात. पण आता धावफलका जर उल्लेख करायला गेला तर धावफलक 30 अंकावरती स्थिरावलाय. हा देखील बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. डॉट, जणू काही डॉमिनेटिंग क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे. क्षेत्र रक्षण करत असताना जरीमरी आलिमघर बी या टीमच्या माध्यमातून शेवटचा एक अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये. आता दिशा पाहावी लागेल. येस, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, वाईड यॉर्कर हाताळायचा होता, नाही जमला, प्रयत्न फसलाय गोलंदाजाचा. गोलंदाज आर्यन पाटीलला आपण पाहतोय ओव्हर नंबर 4 मध्ये. हा अंतिम चेंडू, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल बाय आर्यन पाटील. त्याच्या अगेन्स्ट सागर मात्रे. शेवटचा बॉल आणि ते शेवट देखील गोर केले गोलंदाजाचं. अखेर बघता बघता 17 क्रमांक कंप्लीट झाला मैदानाच्या आतमध्ये. तब्बल पहिल्या सत्राच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना एकवीरा स्पोर्ट्स हायवे दिवे संघ जाऊन पोहोचलाय 31 अंकावरती आणि 32 धाब्यांचं माफक लक्ष उभं केलंय. ते म्हणजे टीम जरीमरे आलिमगर बी या टीमच्या अगेन्स्ट. यस, ठोक डिझाई.
जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं आणि करूयात आवाजामध्ये परिवर्तन. लक्ष आपण पाहतोय 32 जरीमरी आलिमगड बी या टीमच्या अगेन्स्ट 32 बनवल्या जातील आलिमगड टीमच्या माध्यमातून की 32 रोखल्या जातील हायवे दिवे टीमच्या माध्यमातून याचं धावतं वर्णन ऐकायला करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन. आजच्या दिवसासाठी मी इथेच थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा माजी सरपंच चषक 2025 चा थरार दिवस क्रमांक पहिला. या ऐकूयात पुन्हा एकदा विश्वासजी केरे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. यस धन्यवाद श्रवणजी धुमाले यांचा गोड आवाज आपण एकंदरीत आजच्या दिवसामध्ये ऐकलात. बदलापूर खरवली गावचा हा गोड आवाज आणि आज त्याने देखील चांगली कामगिरी केली. सन्मान्य राकेश पाटील अलिमगर गावचे समाजसेवक यांच्याकडून जरीमरी अलिमगर संघाला शुभेच्छा येतात. आपण एक शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती ज्यांनी आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेला हजेरी लावली, आपला आवाज या विभागामध्ये दुमदुमला. आमचे साथी समालोचक बदलापूरचा घोड आवाज श्रवणजी धुमाळे यांचा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करूयात. इथेच आपण एक सन्मान करा, कारण की आज एक दिवसासाठी ते या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. खऱ्या अर्थानं प्रत्येक समालोचक आज सध्याच्या घडीला बिझी आहे, त्या अनुषंगाने आज त्यांनी देखील वेळ दिला, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला 4 शान लावलेत, त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मंचावरती करूयात. सन्मान्य संदीप दादा पाटील यांना विनंती असेल आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. श्रवणजी धुमाळे बदलापूर खरवलीचा गोड आवाज आणि आज त्यांनी देखील चांगली साथ दिली, त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. संदीप दादांच्या शुभ हस्ते आपण इथे त्यांचा शुभ सन्मान करूयात. मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन सन्मानित केलं जात आहे. श्रवणजी धुमाले यांना इथे आपण करतोय सन्मानित. खूप साऱ्या शुभेच्छा पुढील स्पर्धेसाठी श्रवण तुला देखील. आणि जाऊयात भाषा दिशेनं. एका बाजूला आई एकवीर आहे बेदिवे त्यांच्या अगेन्स्ट जरीमरी अलिमगर आणि इथे मात्र जिंकण्यासाठी 32 धावेंची आवश्यकता असताना सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दीप पाटील, त्याच्या सोबतीनं हिमांशू पाटील आणि गोलंदाज हर्ष बोईर ऑन दी मार्क. असा पहिला चेंडू शॉर्टलाईन चेंडू त्याच्यावरती पुल केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडूवरती दणदणीत कणकणीत चौकार. चौकार येतो. पहिला चेंडूवरती भव्य स्वागत मधाच्या आतमध्ये केलं जातंय. गोलंदाज हर्ष भोईरचं 32 बनवायच्यात. पहिला चेंडूवरती चौकार आला, कमालीची कामगिरी राहिली. गोलंदाज तयार. हो इथे मात्र पुणेशा मिस केला या ठिकाणी, मात्र क्षेत्ररक्षकाने नशिबाची साथ आणि इथे मात्र हा देखील दणदणीत खणखणीत चौकार.
2 चौकार. धावसंख्या धावफलकावरती 8. कमालीची कामगिरी राहिली आहे दीप पाटीलची. हो इथे मात्र स्क्वेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक इथे मात्र जीवाच्या कांदाने चेंडूला अडवलाय. धावसंख्या धावफलकावरती 9. गोलंदाज तयार. हो विकेट केलाय परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र थोडेसे दूर राहिले आहेत आणि शेवटच्या मोमेंटला चांगलं या ठिकाणी मात्र जजमेंट पाहायला मिळालं. आणि तत्पूर्वी या धावफलकावरती 2 पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावरती 11 धाबा धावफलकावरती 32 बनवायच्या होत्या. 11 धाबा धावफलकावरती जोडल्यात. आणि चांगली या ठिकाणी मात्र इनिंग साकारत असताना मधाच्या आतमध्ये दीप पाटील त्याच्या सोबतीनं हिमांशू पाटीलला आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो संघ जय बजरंग क्रिकेट क्लब आयोजित माजी सरपंच चषकाच्या एका चमचमत्या ट्रॉफीचा हकदार बनेल यात मात्र शंका नाही. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग लेन खेचली. हा चेंडू येतोय डॉट. इतक्यात हार मानेल असला संघ एकविरा हायवे दुवे कुठला. कारण की मधाच्या आतमध्ये सांगतायत की सामना अजूनही संपलेला नाहीये. हर्ष भोईर कमबॅक करतोय. 11 धावा धावफलकावरती 32 बनवायच्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या त्या म्हणजे 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पहिला चेंडू इथे मात्र या षटकामध्ये डॉट पाहायला मिळाला. हो इथे मात्र पुढेशा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन. रेस इथे मात्र लागली होती परंतु अखेरीस चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती धमाकेदार स्ट्रोक चौकार. धावसंख्या चौकाराच्या मधीनं जाऊन पोहोचते. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 17 धावेंची आवश्यकता. 18 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेंची आवश्यकता. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल रितेश ज्याने कमालीची गोलंदाजी केली आहे अच्छा एकंदरीत दिवसामध्ये. परंतु आता कमबॅक करणं गरजेचं आहे. धावा रोखणं गरजेचं आहे. 17 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. कमालीची स्पर्धा कमालीची माश आपण पाहतोय. जय बजरंग क्रिकेट क्लब भरोडे आयोजित माजी सरपंच चषक 20-25 हा थरार आहे. आणि नक्कीच भरपूर अशी मेहनत आपण पाहतो या स्पर्धेसाठी. दिनेश दादा पाटील जे माजी सरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगला खेळ एकंदरीत या विभागामध्ये नेहमीच पाहायला मिळतोय. खरं तर आय थिंक केंद्रीय मंत्री चषकानंतर पुण्याच्या या विभागामध्ये येणं झालं. आज एक दिवस या स्पर्धेसाठी हितेश पाटील आणि आमचे विशाल पाटील यांनी देखील संधी दिली. त्याचबरोबर आमचे दिनेशदादा पाटील यांचं देखील आभार व्यक्त करतोय आणि तमाम या विभागातील सर्व खेळाडूंचं आभार व्यक्त करतो. माशा दिशेने जाऊया. तिथे मात्र शप्पळून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. लेग बॅटच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा. अर्धा टप्पा पार झाला. अजूनही 16 बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 16 आणि 16 मध्ये धावा बनवायच्या आहेत फक्त 16. क्या बात आहे. बॉल टू रन इक्वेशन मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी राहिली आहे. दोन्ही बॅटर्स देखील सेन्सिबल क्रिकेट खेळतायत. कुठलाही इथे मात्र रिस्क घेतली जात नाहीये. त्यांना देखील माहिती आहे 16 मध्ये 16 बनवायच्या आहेत. रिस्क घेतली नाहीयेत परंतु रिस्क येते इश्के. गोलंदाज तयार. रितेश पाटील ऑन दी मार्क. हो इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढले. एक धाव तर वेगाने पूर्ण केला. बॅट ड्राईव्ह देखील केली आणि तत्पूर्वी इथे मात्र फेकी ॲक्युरेट
प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. जरी मरी अलिमगर त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय मदारशा आतमध्ये आहे एकविरा हायवे दिवे. 15 चेंडू 15 धावेंची आवश्यकता. सामना इथे मात्र बॅलन्स स्थितीमध्ये कुठल्या क्षणाला काही होऊ शकतो. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम. इथे प्रेडिक्शन आपण करू शकत नाही जोपर्यंत अंतिम चेंडू मदारशा आतमध्ये फेकला जात नाहीये तोपर्यंत कुठला संघ जिंकेल याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण देखील सांगू शकत नाहीये. 15 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावेंची आवश्यकता. ओ दांडी दांडी गोल यू मिस आय डेफिनेटली. विकेट क्रमांक 1 मदारशा आतमध्ये दीप पाटील बाद. पिन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतनला आपण पाहतोय. चेतन दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी धावा अजूनही बनवायच्या आहेत त्या म्हणजे तब्बल 15 धावेंची आवश्यकता. सामन्यामध्ये इथे मात्र पुणेशा कमबॅक होईल का कारण की रितेशने महत्वाची विकेट्स घेतल्या. ज्या दीप पाटीलने 2 चौकार मारले होते त्याला माघारी धाडलं गेलाय आणि आता मात्र चेतन पाटील सज्ज होतोय इन ॲट नंबर 3 वरती. ओ रितेशचा हा चेंडू चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले परंतु शेवटच्या मोमेंटला शेवटच्या क्षणाला चुकी घडली. चुकीला माफी नाहीये. चेंडू फरार सीमारेषा पार नशिबाचा चौकार. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती. 11 धावा अजूनही बनवायच्या आहेत. संघर्ष सुरू आहे. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र पोहोचणार नाहीयेत. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक इथे मात्र प्रयत्न करत होते परंतु इथे अंतिम चेंडूवरती सिंगल एकटवली आणि धावसंख्या धावफलकावरती 22 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. यस डीजी. बारा चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता जिंकण्यासाठी. बारा चेंडू 10. गोलंदाज पियुष ऑन दी मार्क. स्टेप पॉट करून खेळलेत परंतु मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आता मात्र जिंकण्याचं समीकरण 8 धावेंची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 11 मध्ये बनवायच्यात 8. हळूहळू सामना आता मात्र पुढे जात असताना टीम जरीमरी अलिमगड संघाच्या दिशेनं 8 धावा बनवायच्यात. पियुष म्हात्रेला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. सर्व नक्कीच प्रेक्षक त्यांचे पाठीराखे देखील आज खुश असतील. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आहे. प्रणित पाटील यांचं देखील आगमन झालं. वेलकम प्रणित. वेलकम प्रणित. लेट पण थेट आलेत. वेलकम. जिंकण्यासाठी 8 धावा अजूनही बनवायच्या. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पियुष म्हात्रे आता मात्र मदारशा आतमध्ये कमबॅक करून देईल का. सामना अजून संपलेला नाहीये. चांगली गोलंदाजी मदारशा आतमध्ये पाहायला मिळतीये. ओ लेन खेचली त्याच्यावरती कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आडव्या पाटने चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. बिग हिट षटकार.
30 धावा धावफलकावरती. आता 2 धाब्यांची आवश्यकता. ओ फटका दमदार आहे. कॅलिबर स्ट्रोक आणि एकाच टप्प्याने चेंडू फरार होतोय सीमारेषा. इथे मात्र संपन्न झाला आजचा दिवस. राहिला टीम जरीमरी आदिमगर या संघाच्या नावावरती. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मोनिश पाटील याने तब्बल 3 विकेट्स घेतल्या. मोनिश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मोनिश या लगेचच. मोनिश आपण पहिले या, नंतर आपण फोटो सेशन करा टीम सोबत. रिक्वेस्ट असेल मोनिश आपण लगेचच या. आज खऱ्या अर्थानं चांगली साथ आमचे पंच असतील, आमचे ऑफिशियल स्कोरर असतील.